जी.के. न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी.के. न्यूज मराठी. आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा. चला तर वळूया पुढील बातमीकडे. नांदेडच्या किनवट तालुक्यातील दयाल धानोरा परिसरात वन्य प्राण्यांच्या वाढत्या वावरामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडले आहेत. येथील शेतकरी पुरुषोत्तम बनसी जाधव यांच्या शेतातील तब्बल 3 बॅगा मका रानडुकराने फस्त केल्याची घटना उघडकीस आली असून अंदाजे 60 ते 65 क्विंटल मक्याचे मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पुरुषोत्तम जाधव यांनी शेत सर्वे क्रमांक 188 मधील सुमारे 1.5 एकर क्षेत्रात ड्रॅगन कंपनीचा मका लागवड केला होता. पिकाची उगवण चांगली होऊन फळधारणा समाधानकारक झाली होती. हातातोंडाशी आलेले पीक काढणीच्या उंबरठ्यावर असताना दिनांक 19 फेब्रुवारी रोजी शेतात पाहणीस गेल्यानंतर रानडुकरांनी पिकात धुडगूस घालून मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याचे आढळून आले. यापूर्वीच दयाळ धानोरा परिसर अस्वलाच्या हल्ल्याने हादरला होता. त्या घटनेत 2 शेतकऱ्यांचा मृत्यू तर 6 जण गंभीर जखमी झाले होते. या पार्श्वभूमीवर परिसरातील शेतकरी भीतीच्या छायेखाली असून अनेकांनी शेतात जाणे टाळले आहे. वन्य प्राण्यांच्या वाढत्या दहशतीचा फटका शेती पिकांना बसत असल्याचे चित्र आहे. सदर नुकसानीचा पंचनामा आप्पाराव पेठ वनविभागाचे वनरक्षक डी कडंपले यांनी केला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला शासनाकडून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी माजी सरपंच उत्तम यमजी राठोड, उत्तम नानू राठोड, प्रकाश सक्रू जाधव, शेषेराव नाईक, कृष्णा बनसी, बालाजी शेषेराव, श्रीनिवास इंदल राठोड, नेहरू बळीराम यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, जी.के. न्यूज, किनवट, नांदेड. आपले बाबा मेले होते. अगोदर भाऊ मेले, त्याच्यानंतर ना काय 8 दिवसानंतर बाबा मेले, त्याच्यानंतर आणखीन 8 दिवसानंतर आणखीन मोठे भाऊ मेले. 3 माणसं मेलेत. त्याच्यानंतर ना आम्ही काय त्याच्यामुळे आम्ही शेतात आले नाहीत, आम्हाला जमला म्हणून. ते 8 दिवसामध्ये आम्ही 8-9 दिवसात शेतात आलो. नंतर ना काय ना सर सगळंच खाऊन टाकले सर. 3 बॅग होते सर. 3 बॅग होते. 3 बॅग बी सगळं खाऊन टाकले सर. अंदाजे किती उतार होता आणि किती नुकसान झालं असेल? एक बॅगला 20 ते 22 क्विंटल उतार आहे सर. 3 बॅग होती 2 एकर मध्ये. आता त्याच्यामध्ये एक बी काय येत नाही सर. आता काहीच नाही. आता त्याच्यामुळे आम्ही 8 दिवस शेताला आले नाहीत. त्याच्यामुळे नाही का आम्ही हे डुकरं सगळं खाऊन टाकले सर. या बाबतीत आपण कोणाला कळवलं? हो, फॉरेस्टवाल्याला कळवले सर. याच्या कुटुंबामध्ये दिनांक 10/2/2026 रोजी अस्वलाच्या हल्ल्यामध्ये दत्ता बळीराम नावाचा हा त्यांचा मोठा बंधू वारल्यामुळे सदर जे बनसी पुरुषोत्तम बनसी हा मुलगा जवळपास 7-8 दिवसापासून शेतात आले नाहीत. यांचा फायदा घेऊन रानडुकरांनी ह्या मक्का पिकाचे अतोनात नुकसान केलेले आहेत. आणि जे अतिशय दुःखामध्ये होते आणि दुःखामध्ये असताना शेताकडे त्यांनी फिरले नाहीत. आणि काल येऊन बघितले असता त्यांनी मला निरोप दिले की दादा म्हणे माझा पूर्ण मका खाल्लेला आहे, या संदर्भात मला काय करावं, मला काही संबंध झालं असं सांगितल्यामुळे मी एक आपल्या प्रादेशिक वन विभागाला फोन केलं. त्यांनी म्हणले की बा एक अर्ज करा. आणि अर्ज केल्यानंतर लगेच काल आम्ही अर्ज केलो. आणि आज आपले जे वनरक्षक जे मलकजामचे यांनी येऊन घटनास्थळी येऊन आज पंचनामा करीत आहे. आणि पुढील चौकशीसाठी त्यांनी आपले काय करतील हे आमचे लक्ष केंद्रित आहे त्याच्याकडे. तुमची मागणी काय आहे? आमची मागणी एवढीच आहे की बा झालेली नुकसानीची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावं. आणि ह्या मक्का पिकाचं कमीत कमी उधार 15 ते 20 क्विंटल एका बॅगला होते. जवळपास यांचं 3 बॅग मका आहे, तर जवळपास 60 ते 65 क्विंटल मका यांचं नुकसान झालेलं आहे. आम्हाला म्हणजे ह्या वनविभागाकडून एवढीच विनंती आहे की त्यांनी ह्या शेतकऱ्याचं रीतसर पंचनामा करून आणि त्यांना एक दिलासा देण्यात यावा. कारण का ह्याच जमिनीवर किंवा ह्या पिकावर ह्या वार्षिक वर्षाचं त्यांचं जीवनमान आधारित आहे. आणि हे सगळं आज रोजी ह्या मक्का पिकाला पूर्ण रानडुकरांनी उद्ध्वस्त केल्यामुळे त्या गंभीर घटनेचं थोडं सहानुभूतीपूर्वक विचार करून या शेतकऱ्याला दिलासा जास्तीत जास्त कशा प्रकारे मदत होईल याकडे लक्ष केंद्रित करावे. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी.के. न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.